देवाजी तोफाजी का कहना है, मावा नाते मावा सरकार, आम्ही सरकार, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार. इथं लुगडं सांभाळत नाही ना, काड्या मागायला फिरता का तुम्ही? हो तुम्ही पुढं चल, शहाणपणा काही करू नको. बरं घे मग कुराड केला जाऊ म्हणते. कुराडा पाय ना घे ना घराचा, माझा ते मला सांगायला लागते का? कंबर आहे गेला असं घरचे काम करू करू कंबर काम गेला तरी तुम्हाला काय अकलच नाही. जास्त काय बोल नको, एवढे लोक आहे तुमच्या आपल्या घरातलं गोष्ट घरात. ठीक आहे चल, घेतला का कुराड? हो. अरे साहेब आम्ही काळ्याला चाललो जंगलात. अरे काळ्याला मग काळ्या जाणे बरोबर आहे, पण काळ्याने बरोबर नाही. अरे साहेब बिना कारण तुम्ही बदनाम करता आणि तुम्हाला आमच्यावर काही आरोप लावता. अरे आरोप नाही, तुम्हाला गॅस वाटप केले होते आणि ते तुम्ही काय केले? अरे साहेब गॅस वाटप केले तर किती महाग आहे ते तुम्हाला माहित आहे का? हा ते आम्हाला काहीच सांगू नका, पण इथून काढा नेऊ नका. अरे साहेब आम्ही 200 रुपये मजुरा दिवसभर दुसऱ्याच्या वावरात राबतो, ते 200 रुपये आले का आमची संध्याकाळची चूल पेटते साहेब, आणि मग 1000 रुपयाची गॅस कुठून भरू साहेब? अरे ते आता आम्हाला काहीच सांगू नका, पण इथून काढा नेऊ नका तुम्ही. अरे असं कसं काढा नका नाही म्हणता साहेब? असं कसं म्हणजे तुम्हाला गॅस दिली आहे ना, गॅसवर स्वयंपाक कराल तुम्ही? अरे साहेब माझ्या धोत्रावर आणि माझ्या बायकोच्या लुगड्यावर जाऊ नका बरं, ही आमची संस्कृती आहे. तुम्हाला वाटत असं आम्हाला काही समजत नाही, आम्ही शिकलो नाही साहेब, पण आम्हाला आमचे अधिकार माहित आहे. पण आम्हाला काढा नेऊ द्या, आम्ही का पूर्ण जंगल तोडून नेतो का? जे पाण्या पावसाला पडले आहे ना तेच काढा म्हणून नेतो. हो का? ठीक आहे. त्या दिवशी नांदे या गावचे कार्यालय म्हणून आले होते, पूर्ण जंगलच तोडून गेले. अरे साहेब विनाकारण तुम्ही बदनाम करता, आणि तुम्हाला माहित आहे का साहेब 5वी अनुसूची? हा सांगा ना सांगा. अरे साहेब तुम्हाला तर माहित असायला पाहिजे 5वी अनुसूची. 5वी अनुसूची हे आदिवासींच्या हितासंबंधी आहे. भारतीय राज्य घटनेच्या 244 कलमामध्ये 5व्या अनुसूचीची तरतूद आहे, आणि त्या 5व्या अनुसूची मधूनच पेसा कायद्याची डिलिव्हरी 1996 आणि महाराष्ट्रात 2014 लागू केली. आम्हाला अधिकार केव्हा भेटायला पाहिजे नव्हतं 1949 मध्ये, परंतु आम्हाला 1949 मध्ये संविधान लागू नाही झालं, आणि आम्हाला अधिकार काय भेटला 64 वर्षानंतर. आणि तुम्ही आता याच्यात इम्प्रेशन मारून राहिले. अरे इम्प्रेशन नाही होत, आता आमच्या ड्युट्याच तशा असतात, वरून प्रेशर आला का ते आम्हाला करावेच लागते. अरे साहेब असं नका करा, आम्ही काही जंगल तोडून नाही, आता काढ्या तरी नेऊ देता का नाही? ठीक आहे न्या न्या आता जे हो कमला हे असंच करते. अरे दादा थांबा थांबा, हो दादा बोल. थांबा थांबा दादा, दादा आपला परिचय तर सांगून जा. बरं बरं ठीक आहे साहेब. साहब लोग हमें कोलावंशी आदिवासी वंशी के नाम से जानते हैं, कोई हमें वनवासी के नाम से भी पुकारते हैं, लेकिन ये सच नहीं है. ना तो हम वनवासी है, ना तो और कुछ इस देश के मालिक है. ये जल जंगल जमीन हमारा है. वीर बिरसा मुंडा, बाबूराव शर्मा के तंटे, वीर क्रांति सूर्य रॉबिन श्यामा दादा, इन आदिवासी वीरों ने जल जंगल जमीन अधिकारों के लिए अंग्रेजों से लड़ते लड़ते शहीद हुए हैं. हमारे वन हक कानून के प्रवर्तक देवाजी तोफाजी का कहना है, मावा नाते मावा सरकार, आम्ही सरकार, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार. साहब हम यूं ही नहीं कहते हैं, भारतीय संविधान ने हमें दिखा दिया है, भारतीय संविधान ने हमें दिखा दिया है. और इसी कानून के तहत आज का प्रोग्राम हो रहा है और अच्छी तरह से चल रहा है. उस जमाने भी अंग्रेजों की राज थी, जमींदारों की दलाली थी. उस वक्त हमारे आदिवासी वीरों ने हाथ में तलवार धनुष्यबाण लेकर लगे थे. आज हमारे हाथ में बाबा साहब का दिया हुआ संविधान है, वो संविधान हाथ में लेके मरते दम तक हम अपने अधिकारों के लिए लड़ेंगे और लड़ते रहेंगे. जय श्यामा दादा, जय कोलावत.